मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की तूर पिकासाठी पहिला खताचा डोस कोणता द्यायचा. तर त्या डोसाचा मेन उद्देश होता मित्रांनो, तूरसाठी चांगल्या प्रकारे वाढ व्हावं, तुरीचा चांगल्या प्रकारे फुटवा व्हावं आणि चांगल्या ज्या अवस्थेत आपली तूर कळी अवस्थेत किंवा ज्यावेळेस फुलावस्थेत येते त्यावेळेस जे काही आपल्याला पोटॅशची आणि पालाची जे काही कमतरता होणार आहे तर ती आत्ताच भरून निघते झाडातली, म्हणून आपण तो व्हिडिओ केला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ असा आहे, आपण जे काही तूर छाटणी करणार आहोत, तुरीचा शेंडा खोडणार आहोत, त्या शेंडा खोडल्यामुळे जे काही आपलं तूर पिकाचं जे खोडल्यावर जे काही आपलं द्रव बाहेर पडणार आहे तुरीतून, त्या द्रवामुळे आपल्या तूर पिकावर जे काही बुरशी येणार आहे त्या बुरशीचं नियंत्रण करण्यासाठी हा व्हिडिओ करणार आहे. आणि तसेच आपल्याला तूर पिकामधली पहिली फवारणी ही कोणती करणार आहोत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी केदार गिराम आज तुम्हाला तूर पिकाची पहिली फवारणी कशी करायची व कोणत्या घटकांची करायची हे सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तूर पीक हे 30 ते 35 दिवसाचं झालं. तर आता आपल्याला खत दिल्यानंतर याची छाटणी करायची आहे. तर ती कशी छाटणी करायची हा देखील मी व्हिडिओ बनवला आहे. तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कशी छाटणी करायची, कुठून छाटणी करायची हे देखील सांगितलं आहे. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. आता ही जी आपली काही तूर आहे मित्रांनो, ह्या तुरीची वाढ चांगल्या प्रकारे 1 फूट ते 1.5 फूट झाली आहे आणि 30 ते 35 दिवस पूर्ण झाले आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, कुठलेही खत डोस देताना किंवा फवारणी करताना तूर पीक हे 30 ते 35 दिवसाच्या अवस्थेत असल्याशिवाय करू नका. 30 दिवस पूर्ण झाल्याशिवायच आपल्याला खताचा डोस आणि फवारणीचा डोस द्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला तूर पिकाची इथे एक शाखा झाली, इथे एक झाले, इथे एक झाले आणि इथे एक झाले. मित्रांनो, नैसर्गिकरित्या चांगल्या प्रकारची सोयाबीन तुरीची फुटवा पद्धत झाली आहे. तर मित्रांनो, आपल्याला छाटणी करताना हा जो काही शेंडा आहे, हा लक्षात घ्या, वरचा शेंडा. तर हा शेंडा जो आहे की नाही मित्रांनो, आपल्याला इथून कट करायचा आहे. तर हा कट केल्यामुळे काय होतं मित्रांनो, जे काही तूर पिकाची जी सरळ जाणाऱ्याची वाढ आहे तर ती वाढ तिथे स्टॉप होते. आणि स्टॉप झाल्यानंतर हे जे साईडच्या ब्रँचेस असतात मित्रांनो, ही ब्रँच बघा, हा फुटवा बघा, हा फुटवा बघा, तुम्ही पाहू शकता हे फुटव्याची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. तिथे आपलं एकरी उत्पन्न निघणार आहे ते उत्पादन नसून आपल्याला 4 पदरी उत्पादन मिळू शकते शेंडा खोडल्यामुळे. तर आपण शेंडा खोडल्यामुळे जे काही हा द्रव पदार्थ बाहेर पडणार आहे ह्या अवस्थेतून, हा द्रव पदार्थामुळे आपल्या तुरीवरती बुरशी येते. तर ह्या बुरशी नष्ट करण्यासाठी आपल्याला पहिली फवारणी गरजेचं आहे. तर तूर पिकाच्या पहिल्या फवारणीचे मेन उद्दिष्ट आहे मित्रांनो, बुरशी नियंत्रण. आपल्याला जे काही तूर खोडणीनंतर जी काही बुरशी येणार आहे त्या बुरशीचं नियंत्रण करायचं आहे. तसेच आपल्याला मर रोग नियंत्रण करायचं आहे. जे काही आपली फुल अवस्थेत असताना, कळी अवस्थेत असताना जे काही मर होणार आहे मित्रांनो, त्या मरचं तुम्ही आत्ताच नियोजन करू शकता. ज्यावेळेस तुमची तूर मरत असेल, उंबळत असेल, त्यावेळेस नियोजन करून फायदा नाही. त्यामुळे तुमची तूर जेव्हा लहान आहे 30 ते 35 दिवसाच्या अवस्थेत, त्यावेळेसच तुम्ही जर त्या मर रोगावर जर नियंत्रण केलात योग्य प्रकारे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन भेटू शकतं. उत्पादन घटण्याचं मेन कारणच म्हणजे मर रोग. तूर उधळणे, तूर मरणे, जे काही आपली तूर वाळून जाते, फांदा वाळणे किंवा पूर्ण झाड वाळून जातं, हे सर्वात मेन कारण आहे मित्रांनो तुरीचे घट उत्पादन येणारं. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, कीड नियंत्रण. जे काही आपण पहिल्या फवारणीमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, कीड नियंत्रण काय करायचं मित्रांनो, जे काही आता सध्या आभाळ आले तुम्ही पाहू शकता, आभाळामुळे काय होतं मित्रांनो, जे काही आपल्या जमिनीतले जे अंडे असतात ते किडे ह्या जमिनीमध्ये अंडे घालतात. ते अंडे 30 ते 35 दिवसाच्या अवस्थेत जी आपली तूर पीक आहे तर ती तूर पिकामध्ये आळी जे अंडे घालत असते त्या अंड्याचं आळीतं रूपांतर होतं मित्रांनो. लक्षात घ्या, जे काही अंडे असतात त्या अंड्याचं रूपांतर आळीमध्ये होतं. आता जे काही आपली पान खाणारे आळे, पान गुंडाळणारे आळे, खोडमाशी आहे, चक्रीभुंग आहे, या आणि तसेच मावा तुडतुडे, जे काही आपल्याला येलो मोजॅक हा रोग आहे, हा रोग पसरू नये म्हणून आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये कीटकनाशक घेणं गरजेचं आहे. आत्ताच चांगल्या प्रकारे जर कीड नियंत्रण केला तर भविष्यात आपल्याला फुल अवस्थेमध्ये जे काही कीटकाचा प्रादुर्भाव होणार आहे त्यावेळेस आपल्याला रोग घालण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते. चौथ्या मुद्द्यामध्ये आपल्याला फुटवा जो होणार आहे, जे काही आपण खात दिल्यानंतर जे काही फुटवा होणार आहे तो फुटवा थोडा हळू प्रमाणात फुटવો. म्हणजे जे काही आपण शेंडा खोडल्यानंतर जो काही साईड ब्रांचेस फुटणार आहे त्या साईड ब्रांचेस मित्रांनो थोडेफार हळूहळू फुटतात आणि कुठे कुठे फुटत नाही. ते चांगल्या प्रकारे फुटण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये चौथा घटक म्हणजे खत व्यवस्थापन. आपल्याला चांगलं पाण्यात विरघळणारं वॉटर सोल्युबल खत घ्यायचं आहे. त्या खतासोबत तुम्ही टॉनिक पण वापरू शकता. जर टॉनिक नाही वापरायचं तर तुम्हाला कंपल्सरी हे खत वापरायचंच आहे, जेणेकरून आपल्या तुरीची वाढ होईल. हे जे काही तूर पिकामधले जे 4 घटक आहेत मित्रांनो, हे 4 घटक तुम्ही कंपल्सरी कव्हर कराच. त्यामध्ये कुठल्याही ब्रँडचं वापरा तुम्ही, ब्रँडची काय संबंध आहे ते तुम्हाला मी घटक सांगणारच आहे. तर त्या घटकामुळे आपल्याला काय होतं, तूर पिकाची चांगल्या रोग नियंत्रण होतं, तसंच कीड नियंत्रण होतं. शेंडा खोडल्यामुळे जे काही साईड ब्रँचेस वाढणार आहेत त्याची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. तर सर्वप्रथम आपण पाहूया बुरशीनाशक. बुरशीनाशक काय घ्यायचं मित्रांनो, लक्षात घ्या. जे काही पानावरचे जे डाग आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. डाग पण हे होतात पिवळसरपणा जेव्हा आलेला असतो जे आबाळानं, तसं आपल्या शेंडाखोडीमुळे जे काही आपल्याला पातळ द्रव येणार आहे तो द्रव नष्ट करण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्या बुरशीनाशकामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकता. जसं की M45 घेऊ शकता,
बाविस्टीन घेऊ शकता किंवा बाविस्टीन आणि M45 हे दोन्ही मिक्स असलेलं साप पण पावडर घेऊ शकता. UPL कंपनीचे साप. मी काही ब्रँडचं प्रमोशन करत नाही, तुम्हाला मी फक्त ग्रेड सांगतोय. ज्या सापमध्ये मायकोजेब आणि कार्बोडायझन हे 2 घटक आहेत. ह्या दोन्ही घटकामध्ये या दोन्ही घटकाचा वापर करू शकता साप पावडरच्या माध्यमातून. तसंच मित्रांनो तिसरं म्हणजे आणि चांगलं बुरशीनाशक मित्रांनो रेडोमी गोल्ड, हा सुद्धा आपल्याला पर्याय फवारणीसाठी. मित्रांनो रोकोचं सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता. हा 4-5 बुरशीनाशकापैकी तुम्ही एक बुरशीनाशक कोणतेही वापरू शकता. पण माझा स्वतःचा सल्ला म्हणजेच माझा स्वतःचा अनुभव मित्रांनो, तुम्ही रोको वापरा. रोको वापरण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, ते आपल्या तुरीवरची जी बुरशी येणार आहे ती बुरशी जाते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रोकोचं वापरायचं, जी काही आपली मर रोग होणार आहे ती मर रोग सुद्धा आपल्याला तिथे कमी होण्यास मदत मिळते तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपल्याला मर रोग नियंत्रणाबद्दल थोडंफार बोलायचं आहे. त्या फवारणीमध्ये जो काही मर रोग येणार आहे तर त्या मर रोगाबद्दल थोडंफार आपल्याला कव्हर करायचं आहे. मित्रांनो, काही जण ड्रिंचिंग करतात. सर्वात चांगला पर्याय मित्रांनो तुरीला मर रोग थांबवण्यासाठी ड्रिंचिंग आहे. पण काही शेतकऱ्याला ड्रिंचिंग करणं हे शक्य नाही मित्रांनो. त्या शेतकऱ्यांना जे ड्रिंचिंग करणं शक्य नाही त्या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो पर्याय चांगला म्हणजे फवारणीद्वारे आपल्याला औषध देणं. तर मित्रांनो, तुम्ही ड्रिंचिंग जर करणार असाल तर तुम्ही जे काही जैविक पद्धतीने ड्रिंचिंग करणार असाल तर तिथं तुम्ही ट्रायकोडर्माचा वापर करू शकता. आणि रासायनिक पद्धतीने करणार असेल तर तिथे रोकोचं देखील ड्रेसिंग करू शकता. तो मुद्दा वेगळा आहे. तर आता आपण फवारणीबद्दल बोलूया. तर तुम्ही फवारणीमध्ये तिथं रोकोचा सुद्धा वापर करू शकता. कारण की तिथे जर तुम्हाला ड्रेंचिंग करणं शक्य नसेल तर तिथे तुम्ही रोकोचा तिथं वापर करू शकता. रोकोमुळे आपल्याला 2 मुद्दे कव्हर होणार आहेत. जे काही बुरशीनाशक आहेत ते देखील आपल्याला कव्हर होईल आणि जे काही मर रोग थांबणार आहे ते देखील आपल्याला मर रोग थांबवता येईल बुरशीनाशक आहे रोकोमुळे. आपल्याला तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे कीड नियंत्रण. जे काय आपल्या तूर पिकावर जी कीड येणार आहे मित्रांनो, पाने गुंडाळणारी अळी असेल, पानं खाणारी असेल, लाल कोळी असेल, पांढरी अळी असेल, हिरवी अळी असेल. आता तुम्ही पाहू शकता इथे सोयाबीन आहे. पट्टा पद्धत सोयाबीनची आणि तूर पद्धत आहे मित्रांनो, लक्षात घ्या दोन्ही ती पीक आहे. तर काय होतं मित्रांनो, जे काही आपल्या सोयाबीनवरती जी अळ्या पडणार आहेत तर त्या अळ्या हा तुरीवरती येऊ नये, तुरीवरचा पाला खाऊ नये, तुरीचे नुकसान करू नये म्हणून आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे. किंवा स्वतंत्र तुरीवरतीही पण अळ्या पडू शकतात मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हा शेंडा थोडा कोमजला आहे. तुम्ही पाहू शकता ह्या शेंड्यावरती मवा पडलाय. तुम्हाला दाखवतो मी. आता तुम्ही पाहू शकता ह्या शेंड्यावरती मवा दिसतोय बारीक बारीक बारीक. तुम्हाला कॅमेरा झूम करून दाखवतो मी. हा जो मवा आहे तुम्ही पाहू शकता, हा मव्याचं कारण म्हणजे शेंडा बारीक बसणे, तुरीची वाढ खुंटणे. तुम्ही पाहू शकता किती प्रकारात मवा झालाय. तुम्ही ऑब्झर्व करू शकता. हा शेंड्यामध्ये मवा झालाय, तुरीचा शेंडा आहे हा. मी झूम करून दाखवलं हातामध्ये तुरीमध्ये मवा किती आहे. आता हा शेंडा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पण कॅमेरामध्ये दिसत नाही, मी झूम करून दाखवतो. हे बघा, हे बघा, हा मवा आहे मित्रांनो. हा मवा जे काही पानं गुंडाळी अळी असतात हा मवामुळे काय होतं मित्रांनो, हा बघा शेंडा कसा बसला. हा शेंड्याचं कारण म्हणजे हा शेंडा बारीक बसला, या शेंड्याची वाढ खुंटली आहे. आणि हा जो काही पाला गुंडाळा आहे मित्रांनो, लक्षात घ्या ह्याचं कारण मित्रांनो कीड. तर हा किडीचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणे वाढू शकतो तुरीमध्ये. जे काही आपलं तूर पीक 30 ते 35 दिवसाचं झालं तर ह्या 35 दिवसामध्ये किडीचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात होऊ शकतो. याला कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. जेणेकरून आपल्याला फुल अवस्थेमध्ये जे काही कीड नियंत्रण येणार आहे तर त्या कीड नियंत्रणावर आताचा प्रभावी करता येईल, त्याला आळा घालता येईल. कीटकनाशकामध्ये कुठलेही औषध वापरू शकता. आपल्याला ब्रँडशी काही घेणं देणं नाही. त्यामध्ये तुम्ही आलिका घेऊ शकता, क्लोरोफायरिपास किंवा सायपरमित्रांनो हा देखील घेऊ शकता. जर ते नाही मिळालं तर मित्रांनो सोलोमन घेऊ शकता. जर सोलोमन नाही मिळालं तर मित्रांनो तुम्ही प्रोक्लेम घेऊ शकता. ह्या 4-5 पैकी तुम्ही कुठलंही कीटकनाशक वापरू शकता. आपल्याला कंपनीशी काय घेणं देणं नाही. आपल्याला तुम्ही इमामेक्टिन बेंझाईट 5% हे घटक असलेलं कुठलंही तुम्ही कीटकनाशक वापरू शकता त्या तूर पिकामध्ये. पहिल्या फवारणीमध्ये कीटकनाशक असलं हे गरजेचं आहे मित्रांनो, सोयाबीन असो किंवा तूर असो. मी पाहिलं तुरीवर कशा प्रकारे कीड असते. आता इथे पान गुंडाळणारी तर अळी नाही, तुम्हाला दाखवलं असेल. जिथे पान गुंडाळणारी अळी असेल त्या अळीमध्ये जे काही अळी असते त्या पानामध्ये अंडी घालते. ते अंडी 30 ते 35 दिवसाच्या अवस्थेत बाहेर निघते. म्हणून आपल्याला तूर पिकावर हे फवारणी घेणं गरजेचं आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला कीटकनाशक झाल्यानंतर आपल्याला चौथा मुद्दा म्हणजेच आपल्याला तूर पिकाची वाढ आणि फुटवे वाढण्यासाठी एक चांगल्या प्रकारे विद्राव्य खत घ्यायचं आहे. तर मित्रांनो, खत का बरं घ्यायचं आहे तर ही तूर जी पीक आहे 30 ते 35 दिवसात आपल्याला 1.5 ते 2 फुटापर्यंत असलीच पाहिजे. कमी उंची जर असली मित्रांनो त्याला आपल्याला खत देणं गरजेचं आहे. कारण की तिथे आपल्या तूर पिकाची वाढ कमी झालेली असते. म्हणून आपल्याला एक चांगलं विद्राव्य खत द्यायचं आहे. त्या खतामध्ये तुम्ही 19-19-19 हे घटक पण वापरू शकता आणि 12-61 आणि 0 हा देखील घटक तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, ह्या दोन्हीपैकी एक कोणाला घ्यायचं आणि एक कोणाला घ्यायचं तुम्हाला समजावून सांगतो मी. जर तुमच्या तुरीची म्हणजे तूर पिकाची जर वाढ कमी झाली असेल तर तिथे तुम्ही 19-19-19 हा घटक वापरू शकता. त्या 19 नत्रामध्ये 19 पोटॅश आणि 19 पालाशामुळे काय होतं मित्रांनो, आपल्या तूर पिकाची वाढ पण होईल आणि तूर पिकाची जी साईडचे ब्रांचेस असणार आहेत त्या ब्रांचेसची पण वाढ होईल मित्रांनो, लक्षात घ्या. साईड फुटवा वाढेल, तूर पिकाची जे काही फुटवा पद्धत आहे ते देखील वाढेल. आणि जो काही 19% पोटॅश आहे हा फवारणीद्वारे दिल्याबद्दल आपल्याला आणि खताबद्दल बी दिल्याबद्दल हा दोन्ही प्रकारे पोटॅश जर दिला तर मित्रांनो आपल्याला बी भरणं जी पुढची अवस्था आहे शेंगा भरणी अवस्था तर त्या अवस्थेत मित्रांनो हा पोटॅश चांगल्या प्रकारे काम करेल. आणि
आता 1261 बद्दल सांगूया तर तुम्हाला जे 12% नत्रा आणि 61% स्फुरद आहे आणि 0% पोटॅश आहे. आणि आपल्या तूर पिकाची जर चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे आणि तिथे फक्त फुटवा कमी आहे, तर त्या फुटव्याच्या अवस्थेत तुम्ही 1261 तिथे वापरू शकता त्या प्लॉटमध्ये. 12% नत्र असल्यामुळे सोयाबीनची वाढ कमी होते आणि 61% स्फुरद असल्यामुळे तुरीची वाढ ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्या वाढ वाढ म्हणजे तुरीची जी काही साईड ब्रांचेस वाढ होणार आहे, त्या साईड ब्रांचेसची वाढीची वाढ चांगल्या पद्धतीने होऊ शकते. मित्रांनो, काही जणांचा प्रश्न असतो, आपण हे खत बेसल डोस प्रमाणे जर दिलात तर फवारणीमध्ये का द्यायचं? कारण की दोन्ही कोण खत देणारच आहोत आपण. आता इथे मशागत करून आपल्याला जे काही बेसल डोस देणार आहोत, त्या डोसामध्ये आपल्याला NPK हे 3 घटक जरी आले, फवारणीमधून का घ्यायचं? तर मित्रांनो, फवारणीमधून घेण्याचं कारण जे काही असतं, जे काही आपण साईडने इथून आपल्याला जे काही खत देणार आहोत, मित्रांनो लक्षात घ्या, मुळांना जे काही खत देणार आहोत, 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 9-24-24 असेल, त्यामध्ये जे काही आपण NPK 3 घटक आहेत मित्रांनो लक्षात घ्या. हे 3 घटक जे आहेत की नाही, पेरणीनंतर आपण जे काही बेसल डोस दिलो, तर मित्रांनो बेसल डोस त्वरित लागू होत नाहीत मित्रांनो. तूर पिकाला असो, कुठल्याही पिकाला असो, ते मित्रांनो घटक मित्रांनो पाऊस पडल्यानंतर 10 ते 15 दिवसात आपल्या तूर पिकाला लागू होतील. 10 ते 15 दिवस लागू व्हायला मित्रांनो उशीर होईल आणि साईड फुटवा जो काही फुटणार आहे तर तो उशीर होईल. त्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये हे खत घेणं महत्त्वाचं आहे. खत जर तुम्ही घेतलात तर ते त्याची चांगल्या प्रकारे लगेच वाढ चालू होते. जे काही आपल्याला तूर पिकाला जे खत लागू होणार आहे ते लगेच लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला लागू होते. म्हणून आपल्याला तूर पिकामध्ये खत घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या खतामध्ये तुम्ही एक प्रकारचं खत बी घेऊ शकता. आणि जर समजा तुमची तुरीची वाढ खूपच कमी आहे, त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे टॉनिक पण घेऊ शकता. टॉनिक हे ॲडिशनल आहे, तुम्ही वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा नाही जरी वापरलं तर काही हरकत नाही. तर तुम्ही जर तुरीची कमीच वाढ आहे, ज्या ठिकाणी ब्रांचेस कमी आहेत आणि तुरीची वाढ कमी झाली आहे, त्या ठिकाणी तुम्ही टॉनिकाचा वापर करू शकता. त्या टॉनिकामध्ये तुम्ही बायोविटा एक्स घेऊ शकता किंवा मायक्रोन्यूट्रन असलेलं दुय्यम अन्नद्रव्य जे काही असणारं घटक आहे, त्यामध्ये मॅक्सी असेल, कॅल्सी असेल, कॉम्बी मायक्रोन्यूट्रन असेल, कुठल्याही प्रकारचं तुम्ही एक प्रकारे टॉनिक घेऊ शकता. ॲडिशनल मित्रांनो टॉनिक जर तुम्हाला घ्यायचं असेल घेऊ शकता किंवा नाही पण घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे मित्रांनो तुरीचं फवारणीचं नियोजन करायचं आहे. त्यामध्ये बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, खत व्यवस्थापन असेल किंवा टॉनिक असेल. तर हे फवारणीत मित्रांनो 4 घटक घेणं म्हणजे घेणंच आहे. कारण की जर तुम्ही कुठलाही जर घटक कमी घेतला तर मित्रांनो तिथे आपल्या तूर पिकाची वाढ थांबेल. कीटकनाशक जर कमी केलं तर तिथं कीटकनाशकाचा प्रादुर्भाव होईल. खत जर नाही घेतला तर मित्रांनो साईड ब्रांचेस वाढण्याचे कमी होईल. त्यामुळे आपल्याला 3 घटक हे पहिल्या फवारणीमध्ये घेणंच आहे. आपली पहिली फवारणी घेणार आहोत, त्या फवारणीमध्ये आपल्याला तुरीचं बॅकअप म्हणून चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते, चांगल्या प्रकारे साईड ब्रांचेस फुटू शकतात. तसेच आपल्याला कीड नियंत्रण सुद्धा होऊ शकतं आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं मर रोग नियंत्रण बी होऊ शकतं. मर रोग हा नियंत्रण सर्वात मोठा रोग आहे मित्रांनो. त्यामध्ये मर रोग नियंत्रण करावंच लागणार आहे आपल्याला. व्हिडिओ आवडल्यास, माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक कराच, कारण की मी वेळ स्वतःचा काढून तुम्हाला मी माहिती सांगतोय. तसेच मित्रांनो, माहितीपूर्ण वाटल्यास तुम्ही हा व्हिडिओ शेतकरी ग्रुपला शेअर करू शकता. त्या शेतकरी ग्रुपवर व्हिडिओ टाकू शकता आणि एक सबस्क्राईब मित्रांनो नक्कीच करा. धन्यवाद. व तुमच्या जे काही अडचणी आहेत तूर पिकाबद्दल, सोयाबीन पिकाबद्दल, उडदाबद्दल, मकाबद्दल, जे काही पेरणी संदर्भातले सेटिंगबद्दल जे काही तुमचे प्रश्न असतील, तुम्हाला विचारायचं असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते नक्की विचारा. तुम्हाला मी लवकरात लवकर रिप्लाय करीन आणि जे काही तुमचे प्रश्न आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जे काही तुमचा पुढं कोणता व्हिडिओ बनवायचा आहे, कोणत्या व्हिडिओबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की ती लिहा. तुम्हाला मी माहिती पूर्ण करीन, व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण पोहोचवेन.